भारत हा मधुमेहाच्या रोगांची खाण असणार आहे असं म्हटलं जातं. पण तसं शक्य आहे का? काही अंशी शक्य पण आहे. पण काही मधुमेहातल्या काही गोष्टी तुम्ही जाणून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. प्रमेह म्हणजे काय? प्रभूत अविलमूत्रता म्हणजे काय? की ज्या लोकांना पुष्कळदा वारंवार गढूळ लघवीला होते, तर त्या लोकांमध्ये प्रमेह असण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. म्हणजे प्रमेह किंवा मधुमेह जर आपल्याला ओळखायचा असेल, तर त्याचं लघवीचं प्रमाण किती आहे आणि तो किती वेळा जातोय आणि ते कसं आहे, ह्याच्यावरूनच तो प्रमेह किंवा मधुमेह जो आहे ना, तो निदान केला पाहिजे. शरीरामध्ये 19 प्रकारचे भावपदार्थ असतात, की ज्याच्यामध्ये साखर सापडते. तशीच मूत्रामध्ये सुद्धा साखर सापडते. आपल्या अश्रूमध्ये सुद्धा साखर असते. तर आपण त्याचा तपासणी करतो का? तर नाही करत. रक्त हा त्यातला त्यात जवळचा आणि लवकर तपासण्याजोगा पदार्थ आहे. त्यामुळे आपण रक्तातली साखर बघतो आणि प्रत्येकाला आपण ती थोडी वाढली, की मग त्याच्यानंतर त्याला डायबिटीज असं लेबल करतो. आयुर्वेदानुसार डायबिटीज आणि मधुमेह ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नुसती रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीज झाला असं नाही होत. आयुर्वेदामध्ये प्रमेहाचे किंवा मधुमेहाचे सुद्धा 20 प्रकार केलेले आहेत. कफाचे 10, पित्ताचे 6, वाताचे 4 आणि त्यातला वाताच्या 4 प्रकारांपैकी मधुमेह हा एक प्रकार असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर आपण प्रमेह जर निदान करत असू एखाद्या पेशंटचं किंवा रक्तातली साखर वाढली असेल, तर त्याला कुठल्या प्रकारचा डायबिटीज झालाय, हे आपण तपासून घेणं जास्त गरजेचं आहे. तर ते एखादा वैद्य किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यात सुद्धा त्या पेशंटचं किंवा त्या रुग्णाचं मूत्रपरीक्षण जे आहे ना, ते जास्त महत्त्वाचं. तसं जर केलं गेलं, तर त्याच्यामुळे त्याचा प्रकारचा प्रमेहाचा प्रकार जो आहे ना, तो ओळखायला येतो आणि त्या पद्धतीचं औषध दिलं गेलं, तर ती आपण साखर जी आहे किंवा जे काही प्रमेह निदान आहे, ते दूर करू शकतो. आता काय होतंय, की बऱ्यापैकी लोकं BSL म्हणजे ब्लड शुगर लेव्हल करतात आणि मला डायबिटीज झाला किंवा मला शुगर HbA1c केल्यानंतर मी प्री डायबिटिक आहे किंवा माझी थोडीशी शुगर जास्त आहे. असं त्यांना कळलं, की मग विविध प्रकारच्या ट्रायल आउट्स ह्या घरच्या घरी केल्या जातात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चुकीचा पदार्थ तो म्हणजे कडू गोष्टी जास्त प्रमाण खाणं. लोकांना एकदा कळलं, की मला साखर झाली, की मग तो कारल्याचा रस, कडुनिंबाच्या पानांचा रस हा जास्त प्रमाणात घेतला जातो. अशा काही पेशंटमध्ये मी बघितलेलं आहे, की रोजच्या रोज ते 50 ml कारल्याचा रस घेतात किंवा रोजच्या रोज मेथीदाणे जे आहेत ना ते खातात. ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कडू आहेत. नो डाउट त्या कडू गोष्टींमुळे शरीरातला कफ जो आहे ना तो कमी होईल. त्यामुळे कफाचे जे 10 प्रकार सांगितलेत त्यातला जर तुम्हाला प्रमेहाचा प्रकार असेल तो नक्की कमी होईल. पण असे प्रकार, कडू प्रकार जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्यांनी शरीरामध्ये वात वाढतो. काय होतं वेगवेगळ्या प्रकारचे वाताचे आजार जे आहेत ना, ते कडू अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे होत असतात. तर त्यामुळे ज्या लोकांना प्रमेह आहे किंवा ज्या लोकांना डायबिटीज आहे, अशा लोकांनी कडू पदार्थ जे आहेत ना, ते जपून खावे किंवा जवळच्या वैद्याला विचारूनच खावेत. असे जर प्रकार जास्त प्रमाणात खाल्ले गेले ना, तर त्यांनी वाताचे आजार म्हणजे सांधेदुखी किंवा आमवातासारखा आजार किंवा सांध्यांमध्ये वातरक्तासारखे आजार असे प्रकार जे आहेत ना, ते वारंवार होताना दिसतात. काही लोकांमध्ये न्यूरल डिसऑर्डर हे सुद्धा आपल्याला होताना दिसतात. आपल्याला जर शुगर वाढलेली आहे, तर ती कुठल्या दोषामुळे वाढली किंवा कुठल्या आजारामुळे वाढली, हे जाणून घेऊन त्या पद्धतीची ट्रीटमेंट करा. ते तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं. शुगर वाढली असेल तरी सुद्धा किंवा शुगर वाढली नसेल तरी सुद्धा व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा. स्थिरीकरणम अंगानाम असं सांगितलेलं आहे. व्यायाम काय करतो, तर शरीरातले जे काही शरीरातले सगळे धातू आहेत, शरीरातले सगळे दोष आहेत, त्या सगळ्यांना स्थिर करतो. शरीरातले धातू जर चांगले झाले, तर आपोआपच प्रमेहासारखा आजार किंवा मधुमेहासारखा आजार आपल्याला होत नाही आणि झाला असेल, तर तो लवकरात लवकर घालवण्यासाठी मदत होते. उद्वर्तन हा असाच एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. उद्वर्तन म्हणजे काय, की विशिष्ट प्रकारची चूर्ण जी आहेत, वृक्षगुणाची किंवा जी ड्राय चूर्ण आहे, ती संपूर्ण अंगाला चोळून लावणं अंघोळीच्या आधी. आपण बघितलं असेल, की पैलवान जेव्हा पूर्वीच्या काळी व्यायामशाळेत व्यायाम करायचे, तर त्याआधी ते संपूर्ण अंगाला त्याची माती जी आपली ती चोळून लावायची. अशा प्रकारची उद्वर्तनं जी आहेत ना, ती वेगवेगळ्या प्रकारची उद्वर्तनं आयुर्वेदात सांगितलेली आहेत, की ज्यांचा उपयोग शरीरामधल्या वाढलेला कफ किंवा मेद किंवा जी चरबी आहे, ती घालवण्यासाठी होतो. प्रमेहामध्ये युजुअली मेद हा धातू जो आहे ना, तो बिघडलेला असतो आणि तो धातू जो बिघडला आहे, तो उद्वर्तनामुळे खूप चांगल्या पद्धतीने दुरुस्त होण्यासाठी मदत होते. मेदाचं शरीरातलं काम काय, की स्नेहन म्हणजे शरीरातला स्नेह जो आहे ना, तो व्यवस्थित ठेवणं. अशा प्रकारचा स्नेह व्यवस्थित ठेवण्यासाठी काही तुपासारखे पदार्थ जे आहेत ना, ते पण खाण्यामध्ये असावेत. आपलं जर पचन व्यवस्थित असेल, तर आपोआपच शरीरातला मेद जो आहे ना, तो बिघडणार नाही. रस, रक्त, मांस हे पहिले 3 धातू, मधला मेद आणि अस्थिमज्जा, शुक्र हे शेवटचे 3 धातू. तर मेद हा मधला काटा आहे. तो मेद जेवढा बिघडेल, तेवढं तुमच्या शरीराचं इक्विलिब्रियम जे आहे ना, ते हलताना दिसतं. तर त्याच्यामुळे मेद कसा चांगला राहील ह्याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शुगर आणि प्रमेह यांचा डायरेक्ट रिलेशन काही नाहीये. फक्त काय होतं, की आपल्या शरीरातली शुगर वाढली, की आपण डायबिटीज झाला आणि त्याच्यानुसार डायबिटीजची औषधं घेत बसलो, तर त्यांनी आपण पुढे मोठ्या-मोठ्या आजारांमध्ये लँड होऊ शकतो.
कारण डायबिटीज औषधांचं कॉम्प्लिकेशन सुद्धा तेवढंच जबरदस्त आहे. आणि जर आपल्या शरीरातली शुगर एकदम कमी झाली, तर सुद्धा आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सला शुगर मिळाली नाही, तर सुद्धा हायपोक्सियासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. तर त्यामुळे वेळीच सावध असणं आणि आपली तपासणी किंवा आपली प्रकृती जी आहे ना, ती जवळच्या वैद्याकडून सतत करून घेणं, ही जास्त इष्ट.